हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. मला एवढा वैताग आला आहे ना ह्या फोड्यांचा. मला तर वाटत नाही की हे मच्छर चावलेले आहेत, कारण की हाताला वगैरे पण होतंय. धुळीचीच ॲलर्जी आहे बहुतेक, डॉक्टर पण तसे बोलले होते, त्यामुळे ते सगळं चेहऱ्याला पण व्हायला लागलं आहे. तर गाईज, हा ब्लॉग आहे कालचा. काल मला अपलोड करायला टाईमच भेटला नाही, त्यामुळे मी आता करते. तुम्हाला तर माहितीच असेल की आईसाहेबांनी मस्तपैकी मिक्स डाळ केली होती. मग सकाळ सकाळी मी आज नाश्ता केलाच नव्हता. मस्तपैकी गरमागरम मक्याची भाकरी, लोणचं आणि डाळ खाल्ली. तर साप मारण्याचं कारण असं होतं की बघू शकताय की अगदी पोर्चच्या जवळच साप आला होता. आणि दिवसभर आपला दरवाजा पण उघडा असतो. आणि मेन पॉईंट असं की तो फक्त त्या पोर्चच्या साईडनं असा फिरून गेला पण नाही, त्या झाडातच बसला होता. कितीतरी आम्ही हलवलं तरी तो काही निघायचं नावच घेत नव्हता. तसं तर मुक्या प्राण्यांवर माझ्या बाबा एवढं प्रेम कोणच करत नाही असं मला तरी वाटतं. सकाळी जेवायला किती जरी 11 किंवा 12 वाजले तरी अगोदर आमच्या टॉमीला भाकरी टाकल्याशिवाय बाबा जेवण करत नाहीत आणि आंघोळ पण करत नाहीत. रानातून आले आले एकच असतं, मला बाहेरून हाक मारायची, दे दू टॉमीला भाकरी दे, आणि मगच आंघोळ करून जेवतात. आपला छोटू डॉन तर आलाच होता आणि 40,000 सबस्क्रायबर झालेल्याची पार्टी छोटू डॉनला थोडीच दिल्याशिवाय राहणार आहे. म्हणूनच छोटू डॉनसाठी हा केक ठेवला होता. कोणाचा बड्डे असा छोटू डॉन म्हणत होता. म्हटलं तुझाच आहे, कर केक कट आणि खा. आणि खाण्याची ॲक्टिंग तर एवढी भारी असते ना, समोरच्याला बघूनच खाऊ वाटेल. तसं छोटू डॉनला कधी पण जाताना मी पेस्ट्री वगैरे घेऊनच जाते, कारण की तिला असलं केक वगैरे भरपूर आवडतं. आणि तोपर्यंत ओमची घाई माझा बड्डे मला कट करू दे म्हणून. मग काय, छोटू डॉन वगैरे गेला घरी. मग क्रीम रोल आणला होता ताईने, तोच म्हणलं खाऊया आपण आता मस्तपैकी बसून. तसं पण माझ्याशिवाय आता घरी खाणारं कोण आहे दुसरं. भैया तर डाएटवर आहे, आईसाहेब तर जास्त खात नाहीत आणि बाबा तर दिवसभर रानातच असतात. मस्तपैकी आईसाहेबांसमोर बसून शायनिंग मारत माझं खायचं चालू होतं. तोपर्यंत माझं एक छोटंसं पार्सल आलं. तर कसं वाटलं माझं पार्सल कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.